नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजच्या सर्व समस्यावरील उपाय म्हणजेच तुमच्या ब्लाऊजमध्ये शोल्डर उतरणे, मुंड्यामध्ये घोळ येणे, कटोरी चपटी होणे किंवा तुम्हाला कटोरीचे आकार जे आहेत ते परफेक्ट येत नाहीत किंवा शोल्डर गळा किती घ्यायचं, मुंडा किती घ्यायचा, मुंडा कसा कमी जास्त करायचा, शोल्डर जर पुढे येत असेल तर काय करायचं, या सर्व समस्यावरील आज उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। सर्व मी डिटेलमध्ये इथे सांगणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। आज आपण 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहूया। यामध्ये मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे। ब्लाऊजची उंची जी आहे ती आहे पहा 14 इंच, तर त्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करून 15 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचंय। अजून एकदा मी पहा असंच 15 इंचावरती मार्किंग करून घेते। शोल्डर आपण या इथे घ्यायचं आहे 5.5 इंच। अजून एकदा मी असंच 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते। मुंडा घ्यायचा आहे 6 इंच। पहा इथून मुंडा घ्यायचे 6, इथे पहा मी 6 इंचावरती मार्किंग केलं। इथून अजून आपण पाहायचं आहे की बरोबर 5.5 इंच आहे का, तर आहे आपलं बरोबर। इथून एक लाईन ओढून घेऊया। पहा इथे ही लाईन ओढली, यावर आता आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे। जर तुमचा गळा 10 इंचापर्यंत असेल तर पहा तुम्ही सरळ सरळ छातीचा चौथा भाग टाकायचा आहे 9 इंच। परंतु तुमचा जर गळा पाठीमागचा 11, 12 असा असेल तर काय करायचं आहे, यामधून तुम्ही अर्धा इंच मायनस करून फक्त 8.5 इंच टाकायचे। तर आपला गळा इथे आहे 10, त्यामुळे मी जसं आहे असंच इथं चौथा भाग टाकणार आहे। परंतु इथे पहा 11-12 इंच कधी कधी गळा असतो, त्यावेळेस आपल्याला पाठीमागच्या भागातून फक्त अर्धा इंच मायनस करायचं, फक्त पाठीमागच्या भागातून, पुढच्या भागातून नाही। पाठीमागच्या भागातून अर्धा इंच मायनस करून 8.5 इंच टाकायचे। तर 10 इंच गळ्यानुसार इथं मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे। छातीचा चौथा भाग इथे मी टाकते 9 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे। कंबर इथं आहे आपली 30, तर त्याचा चौथा भाग करायचा आहे 7.5 इंच। त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी मिक्स केलं, 8.5 इंचावरती मार्किंग केलं आणि पुढे हे 1.5 इंच शिलाई मार्जिन। जर तुम्ही कमरेचा चौथा भाग केला नाही आणि त्यामध्ये 1 इंच टक्स असं मिक्स करून जर टाकलं नाही तर पहा तुमची फिटिंगची जी शिलाई आहे ती सुद्धा तिरकी येते। तर इथं आपली 30 इंच कंबर होती म्हणून त्याचा चौथा भाग 7.5 प्लस त्यामध्ये 1 इंच 8.5 आणि प्लस परत ह्यातमध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन असं आपल्याला इथे सर्व मेजरमेंट टाकायचं आहे। अंदाजे कोणतंही मार्किंग इथं करू नका। तर हे जे पॉइंट आपण आता काढलेले सर्व आहेत ते आता जोडून घेऊया। मुंड्यामध्ये तुमच्या जर घोळ येत असेल तर काय करायचं आहे पहा, मी जसं इथे या पद्धतीने जे आकार सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही मुंड्यामध्ये आकार द्या, अजिबात तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येणार नाही। इथून 1.25 इंचावरती आपण पाठीमागचा मुंडा घ्यायचा आहे, फक्त 1.25 इंच 1.2 घ्यायचा आहे आणि हा जो मुंडा आहे याचा आपल्याला मध्य करायचा आहे। कितीही मुंडा असू दे तुमचा, इथे तुम्ही असा मध्य करायचा म्हणजे सेंटर करायचा। 36 साईज आहे म्हणून इथं मी 1.25 इंच घेणार आहे। 36 मध्ये आपण 1.25 इंच घेतो, 0.75। 38 मध्ये 1 इंच आणि 40च्या पुढे 1.25 इंच घ्यायचे। हे का घ्यायचं आहे, फक्त मुंड्याचे आकार जे आहेत ते व्यवस्थित यावे आणि मुंड्याचे आकार जर व्यवस्थित आले तरच तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येत नाही। त्यासाठी मुंड्याचं जे आपण आकार देतो त्यामध्ये हे जे पॉइंट आहे तो खूप महत्त्वाचा आहे। इथं फिटिंगचं जे आपण लाईन ओढलेली आहे इथे अर्धा इंच असं डाऊन करायचं। हे प्रत्येक साईजमध्ये डाऊन करायचं आहे, म्हणजे काय होतं, मुंड्यामध्ये घोळ येत नाही। आता आकार कसे द्यायचे, या पॉईंटनुसार तुम्ही आकार द्या। पहा तुमच्या मुंड्याचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व होणार आहे असा, आणि खूप सुंदर असा आकार आहे, तो कुठेही बिघडत नाही। पुढच्या मुंड्याला आकार कसा द्यायचा, इथे 1.25 इंच, फक्त 1.25 इंच घ्यायचा आहे। पहा
अर्धा इंच नाही, पाव इंच घ्यायचं आणि इथून अशी लाईन ओढायची. लाईन ओढल्यानंतर आता आपल्याला पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे. मी नेहमी पुढच्या मुंड्याचा आकार जो आहे तो पाऊण इंचावरती देते, 1 इंच नाही, पाऊण इंच. पाऊण इंच म्हणजे 0.75 वरती असा आकार द्यायचा. तर असंच सरळ यायचं आणि पहा या पद्धतीने आकाराशी जोडायचे. पहा अशा पद्धतीने एकदा तुम्ही मुंड्याला आकार देऊन पहा, खूप सुंदर असे आकार येतात. आता शोल्डर उतरत असेल तर पहा इथे फक्त 2.25 इंच गळ्याची रुंदी, गळा रुंदी. शोल्डर उतरत असेल तर पहा, एक तर तुमचं शोल्डर जास्त होते, म्हणजे तुम्ही 6 इंच जर शोल्डर घेत असाल तर इथे तुम्ही अर्धा इंच कमी करायचं आहे, म्हणजे 5.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे. 11 आणि 12 इंच जर तुमचा गळा असेल तर शोल्डर तुम्ही इथं 5 इंच घ्यायचं आहे, म्हणजे तुमचे शोल्डर जे आहेत ते पडणार नाहीत. म्हणजे काय, चेस्टमधून 11 आणि 12 इंचाचा गळा असताना चेस्टमधून सुद्धा आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे, प्लस शोल्डरमधून सुद्धा आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे. जेव्हा आपण 10 इंचाच्या गळ्यासाठी 5.5 इंच घेतो त्यावेळेस अर्धा इंच मायनस करून शोल्डर आपण 5 इंच घ्यायचं आहे 11 आणि 12 गळ्यामध्ये. 10 इंचाचा गळा आहे म्हणून आपण इथं 2.25 इंच गळ्याची रुंदी घेतली, 2.2 घेतलेली आहे. पण 11 आणि 12 इंचाचा गळा असेल त्यावेळेस फक्त तुम्ही 2 इंच गळा घ्यायचा आहे. असे बदल तुम्हाला करत राहायचं आहे ब्लाऊजमध्ये. पुढचा गळा आहे 6, अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करून मी 6.5 इंचावरती मार्किंग केलं. इथून पहा 2.5 इंचावरती मार्किंग केलं आणि इथे असा एक बॉक्स बनवून घेतलेला आहे आणि गळ्याला आकार द्यायचा. जर तुम्हाला गळ्याला आकार देता येत नसतील तर या कोपऱ्यातून असं पाऊण इंच घ्या आणि गळ्याला आकार द्या. अजून एक म्हणजे इथे पाव इंच, फक्त पाव इंच इथं डाऊन करायचं आहे शोल्डर, तेही गळ्याकडे, मुंड्याकडे नाही, गळ्याकडे करायचं आहे. डीप नेकमध्ये आपण शोल्डर जे आहे ते गळ्याकडे डाऊन करतो आणि बोट नेकमध्ये आपण शोल्डर जे आहे ते मुंड्याकडे डाऊन करतो. हे पहा लक्षात घ्या. अर्धा इंच डाऊन करू नका, नाहीतर इथे मुंड्याचे आकार जे आहेत ते बदलतात, इकडे एक कोना निघतो आणि परत मग पहा मुंड्याचे आकार बिघडतात, त्यामुळे सुद्धा तुमचा मुंड्यामध्ये घोळ येऊ शकतो. शोल्डर जर पुढे येत असेल तर तुम्ही क्रॉसपट्टी जेवढी घेता त्यापेक्षा अर्धा इंच तुम्ही कमी घ्या. आता इथे उंची 14 इंच आहे, पुरेपूर उंची आहे. जर उंची सुद्धा ब्लाऊजची कमी असेल तरी सुद्धा तुमचं शोल्डर जे आहे ते पुढे येणार आहे. कटोरी जर व्यवस्थित नसेल तरी सुद्धा तुमचं शोल्डर जे आहे ते पुढे येणार आहे. त्यासाठी ब्लाऊजची उंची सर्वात पहिल्यांदा बरोबर घ्या. कस्टमरची उंची कशी आहे पाहून ब्लाऊजची उंची आपल्याला ठरवायची आहे. तरी सुद्धा जर तुमचं शोल्डर पुढे येत असेल तर तुम्ही 2.25 इंचापर्यंत क्रॉसपट्टी घेऊ शकता. तर पहा इथे 2.5 इंच, इथेही मी 2.5 इंच घेतलं. तर सर्वात पहिला प्रॉब्लेम काय असतो ब्लाऊजचा पुढे येण्याचा, तर कारण काय असतं, उंची. परत क्रॉसपट्टी जर जास्त मोठी झाली असेल तरी सुद्धा तुमचं शोल्डर जे आहे ते पुढे येणार आहे. कटोरीचा आकार जो आहे तो सुद्धा कमी असेल तरी सुद्धा पहा, पफ नसेल तरी सुद्धा जे शोल्डर आहे ते पुढे येणार आहे. इथं पाऊण इंच घेतलं क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी आणि असा आकार दिला. 36 मध्ये मी कटोरी घेणार आहे 5.5 इंच. आता इथे मी कटोरीला तुम्हाला आकार कसा द्यायचा हे सांगणार आहे. पहा इथे 5.5 इंच घेतलं तर इथे सुद्धा आपण 5.5 इंचच घ्यायचं आहे. असे 2 पॉइंट तयार करायचे आणि एक लाईन ओढून घ्यायची. पहा अशी लाईन ओढली की इथं पुढचा गळा जो आहे इथे 1 इंच असं वरती जायचं आणि इथून एक तिरकी लाईन ओढायची. आता ही जी मी तिरकी लाईन ओढणार आहे ती पहा एक अंदाजे लाईन असते, असं काही नाही की इथून किती इंचावरती लाईन ओढायची. एक अशी अंदाजे लाईन ओढायची आणि फक्त इथून असा आकार द्यायचा. तर हा गॅप जो आहे जवळपास अर्धा इंचाचाच राहतो. तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही कटोरीला आकार देता तेव्हा पुढच्या मुंडा आणि कटोरी याच्यामधलं सुद्धा अंतर जे आहे ते पुरेपूर राहतं, म्हणजे खूप कमी असं राहत नाही. कटोरीला आकार सुद्धा एकदम परफेक्ट येतो. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व
ब्लाऊजमध्ये जे काही प्रॉब्लेम तयार होतात त्यावरती सर्व सोल्युशन तुम्हाला सांगितलेलं आहे, उपाय सांगितलेले आहेत. तर आता कटोरी कशी वाढवायची हे पाहूया, जेणेकरून परफेक्ट पफ जो आहे तो आपला तयार झाला पाहिजे. कटोरीला पफसुद्धा नसेल परफेक्ट तरीसुद्धा तुमचा ब्लाऊज जो आहे तो पुढे येणार आहे. तर इथं पहा, बॅक आणि फ्रंट हे आपले दोन्ही तयार झालेले आहेत. हा बॅक पार्ट आपण सेपरेट ठेवून घेऊया आणि हा फ्रंट पार्ट जो आहे तो कटिंग करून घेऊ. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला पुढचा मुंडा जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. तर इथे पहा, मी पुढचा मुंडा जो आहे तो कट करून काढला. क्रॉस पट्टी आता आपण कटिंग करून काढूया. गळा आणि ही कटोरी. कटोरीला आपल्या जशी मूळ कटोरी आहे तसाच आपल्या वाढीव कटोरीला सुद्धा आकार यावा, यासाठी सुद्धा एक खूप सोपी ट्रिक आहे, जेणेकरून तुमची कटोरी जी आहे ते अजिबात जास्त पसरणार नाहीत किंवा मूळ कटोरीचा आकार आहे त्याच्यापेक्षा वेगळी तुमची वाढीव कटोरी तयार होणार नाही. सेम टू सेम त्याच पद्धतीने तुमची कटोरी जी आहे ती तयार होणार आहे. तर एक लाईन ओढून घेऊया आधी. अशी पहा, इथे एक ही लाईन ओढून घेतली. आता ही मूळ कटोरी आहे सेम अशीच ठेवून घ्यायची. या लाईनमुळे काय होतं पहा, कटोरी अजिबात तुमची तिरकी होत नाही. आणि कटोरी तुमची चपटी होण्याचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही कपड्यावरती कटिंग करता त्यावेळेस कटोरी जी आहे ती उरेप कपड्यामध्ये ठेवायची. जर तुम्ही उरेप कपड्यामध्ये कटोरी ठेवली नाही तर पहा, ती व्यवस्थित बसत नाही आणि पफ सुद्धा व्यवस्थित येत नाही. तर त्यासाठी आपल्याला उरेप कपड्यामध्येच म्हणजेच तिरक्या कपड्यामध्ये कटोरी कट करायची आहे. जी वाढीव कटोरी असते आपण पेपरवरती काढतो ती आपल्याला कट करायची आहे. 36 साईजमध्ये 1.5 इंचाने ही कटोरी आपल्याला वाढवायची. तर या साईडला मी 1.5 इंच घेतलं, दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला 1.5 इंच घ्यायचे. अजून एक इथे पहा, जेव्हा तुम्ही कटोरी साईड पार्टला म्हणजे ह्या साईड पार्टला जोडता त्यावेळेस तुमची कटोरी कमी पडते किंवा जास्त होते. तर ते होऊ नये म्हणून इथे मी तुम्हाला सर्व पहा सांगणार आहे माहिती. तर व्हिडिओ नीट पहा. इथे 1/2 इंच घ्यायचं. घेतल्यानंतर हा पार्ट जोडला. हा पार्ट जोडल्यानंतर इथे पहा, आपल्या मूळ कटोरीचं हे किती आलेलं आहे हुकलूक पट्टीचं 5 आणि 1 पॉईंट वरती आहे. तर हा पार्ट सुद्धा 5 आणि वरती 1च पॉईंट असा आला पाहिजे. कारण आपण जी कटोरी आहे ते उरेपमध्ये ठेवतो आधीच, त्यामुळे तो भाग जो आहे तो लांबला जातो. आणि हे आता इथे पहा, जवळपास 1/2 इंच एक्स्ट्रा आहे. जर तुम्ही हे मोजलं नाही आणि उरेपमध्ये कपडा असल्यामुळे तो भाग लांबला जातो, त्यामुळे हा भाग क्रॉसपट्टी जोडल्यानंतर सुद्धा मोठा होतो. म्हणजे मागच्या भागापेक्षा पुढचा भाग जो आहे तो मोठा दिसतो. तर त्याचं कारण हे आहे, तुम्ही हा भाग मोजत नाही. इथे 1/2 इंच पहा आपण घेऊया. इथे मी 1/2 इंच घेतलं. 1/2 इंच म्हणजे 0.5. परफेक्ट आकार कसा द्यायचा पहा. तर इथे 4 भाग करायचे. तुम्ही इथं 4 भाग करा. इथे 1/2 इंच घेतलेला आहे म्हणून पहा, मी इथं सुद्धा 1/2 इंच घेणार आहे. इथे 1/2 इंच, 1 इंच, इथे मी 1 इंच घेतलं आणि इथून 1/2 इंच घ्यायचं. हे झालं 1/2 आणि हे आहे 1.5. तर इथे 0.75, इथं 0.5 आहे 1/2 इंच, इथे 0.75, इथे 1 इंच आणि इथे 1/2 इंच आणि इथे आपण 1.5 इंच घेतलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा घेता त्यावेळेस पहा, तुमची कटोरी जी आहे ती अजिबात पसरट होत नाही. म्हणजे जशी आपली मूळ कटोरी आहे त्या पद्धतीनेच ही कटोरी तयार होते. आकार जसे आहेत तसेच तयार होतं. इथे 1/2 इंच वरती जायचं. हे पहा, इथे जे आपण वाढवलेलं आहे याचा असा मध्य करायचा.
आणि इथे सुद्धा आपण 1.5 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंच घेतलं. इथे या पद्धतीने आणि हे इथं पॉईंट जोडायचा जो आपण इथं वरती घेतलेला आहे. कट करण्याआधी हा जो साइड पार्ट आहे तो एकदा चेक करायचा. इथे बरोबर असा ठेवायचा. तर इथं आलेला आहे हा पॉईंट. या पॉईंट पासून खाली आपली कटोरी किती एक्स्ट्रा पाहिजे? फक्त 1.5 इंच. तर 1.5 इंच कटोरी आपली बरोबर आहे का हे चेक करून घेऊ. तर पहा, बरोबर 1.5 इंच आपली कटोरी जी आहे ती एक्स्ट्रा आलेली आहे. जर हे घेतलं नसतं तर किती कटोरी एक्स्ट्रा झाली असती? पहा, जवळपास 1.25 इंच आपली ही जी कटोरी आहे ती एक्स्ट्रा झाली असती. मग ती आपण परत कटिंग करून काढतो, मग टक्स आपला तिरका होतो. या कारणाने सुद्धा टक्स तिरका होतो, कारण जेव्हा आपण हा पार्ट कटिंग करतो तेव्हा हा भाग मोठा होतो आणि हा भाग छोटा होतो. त्यामुळे सुद्धा पहा, कटोरीचा टक्स जो आहे तो एका साईडला होतो. म्हणून आपल्याला हे सर्व पॉइंट जे आहेत ते लक्षात घेऊनच कटिंग करायचं आहे. इथे मी तुम्हाला सर्व बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्या सर्व सांगितलेल्या आहेत. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सर्वच प्रॉब्लेम मी एका व्हिडिओमध्ये तुमचे दूर केलेले आहेत. इथे कटोरी अशी व्यवस्थित कट करून काढायची आहे. पहा, सेंटर करायचा. इथे मी असं सेंटर करणार आहे. सेंटर केल्यानंतर काही कमी जास्त आहे का हे पाहायचं. इथे काही कमी जास्त नाही. तर टक्स आपण घ्यायचा आहे किती? तर 1.5 इंच, कारण वाढवलेला आहे आपण 1.5 इंच, म्हणून इथं 1.5 इंच. आणि 36 मध्ये टक्स असा तिरका द्यायचा आहे आपण 2.25 इंच. इथे पहा, अशा पद्धतीने हा पप जो आहे तो आपला व्यवस्थित आलेला आहे. या पद्धतीने तुम्हाला कटोरीचं कटिंग जे आहे ते करायचं आहे. आणि सर्व माहिती इथे मी सर्व समस्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या दूर केलेल्या आहेत. ही मेथड जी आहे तो तुम्ही सर्व ब्लाऊजमध्ये वापरायची आहे, म्हणजे तुमचा ब्लाऊज जो आहे तो अजिबात बिघडणार नाही. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.